आपल्यासोबत अंबादास दानवे त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. दानवेजी, साधारणतः उद्यापासून पावसाळी अधिवेशन राज्याचं सुरू होतं. या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे आहेत, ज्यामध्ये शेतकरी असतील, कर्जमुक्ती असेल, कायदा सुव्यवस्था आहे, या सगळ्याचे प्रश्न आहेत आणि चहा पानावरती बहिष्कार. बिलकुल शेतकऱ्याची कर्ज माफी जी सरकारने जाहीर केली ही फसवी आहे. कारण ही कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीची मोहीम आहे. अनेक अटी अनेक शर्ती सरकारने टाकलेल्या आहे आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी कर्जमाफी द्यायची तर 7/12 कोरा केला पाहिजे. ज्या प्रक्रियेला 7/12 कोरा केला पाहिजे सांगितलं जातंय. यापूर्वी सुद्धा म्हटलं होतं कर्जमुक्ती दिली जाईल, मात्र अजूनही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जात नाही. दुसरीकडे अल निनोचा प्रभाव आणि सुका दुष्काळ याकडे कसं नाही, खरं तर एकीकडं हा कर्जमुक्तीचा प्रश्न आहे. मागच्या अतिवृष्टी झाली होती त्याचं अनुदान अजून मिळालं नाही. पण आता आज आपण 21 जून आहे. आपण 21 जून पर्यंत एकही पाऊस झाला नाही. खरं तर 7 जूनला मृग नक्षत्र येतं असं आपण म्हणतो, असं होत असतंच. पण आज 21 जून आहे पण पावसाचा एक थेंबी पडलेला नाही. खरीपाची पेरणी कधी करायची हा प्रश्न आहे. समजा पेरणी ज्यावेळेस होईल तर ते उगवल कधी हा एक प्रश्न आहे. म्हणजे सगळा हंगाम वेगळ्या पद्धतीने चालला तर पुन्हा मोठं संकट उभं राहू शकतं. या सगळ्यामध्ये सुका दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी स्थिती आता निर्माण होते. कारण अनेक ठिकाणी अनेक धरणं आता तळाला पोहोचलेली आहेत. मोठ्या मोठ्या शहरात आता मी काल ऐकलं मुंबईत सुद्धा 25% पाणी कपात झालेली आहे. ग्रामीण भागात गावागावात टँकरनी पाणी पोहोचावं लागतंय आणि म्हणून निश्चित परिस्थिती वाईट आहे. सरकारला याच्यासाठी सिद्ध राहावं लागेल. आतापर्यंत शिवसेनेला 2 बंडाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकरांची भूमिका ही संभ्रमातली पाहायला मिळते. तशी अनेक जणांची संभ्रमात आहे. ओमराजेंची ती जाहीर झालेली आहे. परंतु मला असं वाटतं बऱ्याच जणांचा मनाविरुद्ध अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात. काही दबावामुळे काही प्रलोभामुळे कराव्या लागतात. असं आम्हाला वाटत नाही की सगळेच्या सगळे लोक ठीक आहे. एक अर्धे 1-2 लोक असू शकतात ज्यांना जायचंच आहे, काय हरकत नाही. परंतु मला वाटत नाही याच्यातल्या 6 पैकी 3-4 लोक असे आहेत की ज्यांना जायची इच्छा असेल, परंतु काहीतरी दबावामुळे ते त्यांना भाग पाडलं जातं. आधी आमदार कुठले, आता खासदार कुठले, पण सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच का बंडखोरी होते आणि त्यांचेच पक्ष आमदार आणि खासदार करतात. देशात ममताचा पक्ष फुटला हो. 1 महिना झाला इलेक्शनला, त्याचे 60 आमदार फुटले. 1 महिनाच झाला 80 का 60 फुटले, खासदार फुटले, आपचे फुटले. भाजपची नीती ही. याच्यात आपल्या पक्षाला दोष देऊन काय फायदा आहे? आप का फुटला, ममताचा पक्ष का फुटला, काँग्रेस, अख्खी काँग्रेस का भाजपमध्ये गेलीच ना. कोण आहे भाजपमध्ये नेते? काँग्रेसचे लोक आहे ना. 2029ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये अमित शहाची ही एकंदरीत फळी तयार होती. मला नाही माहिती मोदी आणि अमित शहाचं, मला त्याच्यात काही माहित नाही. परंतु भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागत्या देशात त्याच्याविषयी जनतेच्या मनात रोष. विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहाला अद्याप आलेला नाहीये. त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये कशा प्रकारे बाजू असणाऱ्या विरोधकांची भूमिका कशी असते? नाही, नक्की आम्ही भूमिका घेऊ. विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे दोन्ही सभागृहामध्ये. संवैधानिक दर्जा असलेली ती जबाबदारी, ते पद नाही ती जबाबदारी आहे. मला वाटतं सरकारला ही जबाबदारी द्यायला पाहिजे. कारण सरकारचे काही गोष्टी ज्या सरकारच्या डोळ्यात मला वाटतं अंजन घालायचं काम, तेल घालायचं काम विरोधी पक्ष करत असतो. ते सरकार का अस्वीकार करतं कळत नाही. शेवटचा प्रश्न, जे चहा पानाच्या बहिष्कारावरती टाकलेलं पत्र आहे, हे पत्र जुनच आहे, ते नवं करून दिलं होतं असं सातत्यानं सत्ताधारी चहा पानाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकार परिषद. सत्ताधारी लोक जनतेच्या प्रश्नाच्या विषय असंवेदनशील आहे. पत्र बघा, ते येईल आता तुमच्याकडे. अतिशय महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न याच्यावर सरकारचं दुर्लक्ष म्हणून आमचा चहा पानावर बहिष्कार. जुनच पत्र कसं देईल? जुने विषय थोडी या तारखेला असतात. प्रत्येक वेळेस वेगवेगळे विषय असतात. ते विषय आम्ही मांडलेले आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.